नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला इन्फेक्शियस डिसीजेस संसर्गजन्य रोग किंवा संक्रामक रोग याचा अभ्यास करायचा आहे. डिसीजेस विच आर स्प्रेड बाय कंटामिनेटेड वॉटर, फूड अँड एअर और वेक्टर्स मे बी इन्सेक्ट्स और अदर एनिमल्स आर कॉल्ड ॲज इन्फेक्शियस डिसीजेस. दूषित हवा, पाणी किंवा अन्न, वाहक, कीटक किंवा प्राणी यांच्याद्वारे पसरणाऱ्या रोगांना संसर्गजन्य रोग किंवा संक्रामक रोग असं म्हणतात. वेक्टर्स म्हणजे वाहक, इन्सेक्ट्स म्हणजे कीटक आणि एनिमल्स म्हणजे प्राणी. हे तीन शब्द या व्याख्येमध्ये आलेले आहेत. बघा व्याख्या काय आहे. डिसीजेस स्प्रेड थ्रू, स्प्रेड म्हणजे पसरणे, डिसीजेस म्हणजे रोग, स्प्रेड म्हणजे पसरणे, थ्रू च्या माध्यमातून, कंटामिनेटेड एअर, कंटामिनेटेड दूषित, एअर म्हणजे हवा, फूड म्हणजे अन्न, अँड वॉटर, वॉटर म्हणजे पाणी, ऑल्सो बाय व्हेक्टर्स, व्हेक्टर्स म्हणजे वाहक, वाहकांमध्ये इट मे बी एनिमल्स और इट मे बी इन्सेक्ट्स, इन्सेक्ट्स म्हणजे कीटक, एनिमल्स म्हणजे प्राणी, आर कॉल्ड ॲज इन्फेक्शियस डिसीजेस. अशा जे रोग की जे दूषित पाणी, दूषित अन्न, दूषित हवा तसेच कीटक किंवा प्राणी याद्वारे पसरणारे असतात त्यांना संसर्गजन्य रोग असं म्हणतात. इन्फेक्शियस डिसीजेस, संसर्गजन्य रोग. असे भरपूर रोग आहेत, पण त्याच्यामध्ये आपल्या पुस्तकामध्ये एकूण 5 रोग त्यांनी दिलेत. पहिला आहे ट्युबरकलोसिस, त्याला मराठीमध्ये क्षय असं म्हणतात. ट्युबरक्युलोसिस मराठीमध्ये त्याला क्षय असं म्हणतात. बघा तुमच्या पुस्तकामध्ये 4 रकाने दिलेले आहेत. देर आर 4 टेबल देअर. फर्स्ट इज पॅथॉजन म्हणजे कारक, कोणामुळे तो रोग होतो, म्हणजे जीवाणू, विषाणू, कोणामुळे तो रोग होतो. दुसरं आहे मोड ऑफ इन्फेक्शन, इन्फेक्शन म्हणजे संसर्ग जो होतो त्या संक्रमणाचं माध्यम काय, मोड म्हणजे माध्यम. तिसरी गोष्ट आहे सिम्पटम्स, त्या रोगाची लक्षणं कोणती. आणि चौथी गोष्ट आहे प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट, प्रिव्हेन्शन आणि ट्रीटमेंट. प्रिव्हेन्शन म्हणजे उपाय, ट्रीटमेंट म्हणजे उपचार. प्रिव्हेन्शन म्हणजे रोग होऊ नये म्हणून त्याच्या आधी जो काही उपचार केला जातो, दॅट्स कॉल्ड द प्रिव्हेन्शन मेथड. आणि ट्रीटमेंट मेथड रोग झाल्यानंतर, when the disease we have to cause and after that we take treatment, that's called the treatment, उपचार त्याला आपण म्हणतो. बघा तर ट्युबरक्युलोसिस हा पहिला रोग आहे, त्याच्याचा आपण अभ्यास करतोय. हा कोणामुळे होतो तर मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली असं या जीवाणूचं नाव आहे, की जो या ट्युबरक्युलोसिस क्षय त्याच्याने होतो. मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली. जीवाणूचं नाव आहे. मोड ऑफ इन्फेक्शन कशामुळे होतो स्पीटिंग ऑफ बाय पेशंट, रोग्याच्या थुंकीतून, थ्रू एअर, हवेच्या माध्यमातून, प्रोलॉंग कॉन्टॅक्ट विथ पेशंट, पेशंट बरोबर दीर्घकाळ जर संपर्क आला तर, आणि शेअरिंग ऑफ मटेरियल्स ऑफ पेशंट, जर पेशंटचं मटेरियल आपण वापरलं तर, शेअर केलं तर, अशा या 4 गोष्टींमुळे त्याचं इन्फेक्शन हे दुसऱ्या माणसाला होत असतं. शेअरिंग ऑफ मटेरियल्स ऑफ पेशंट, रोगाच्या वस्तू जर आपण वापरल्या तर त्याच्याने सुद्धा ट्युबरक्युलोसिस हा रोग होतो. सिम्पटम्स काय असतात, त्याचे लक्षणं काय असतात. क्रोनिक कफ, दीर्घकाळ चालणारा खोकला, औषधे घेऊन सुद्धा तो खोकला जात नाही असा क्रोनिक कफ. दुसरं ब्लडी स्पिटिंग, थुंकीतून रक्त पडतं. तिसरं एमॅसिएशन, वजन कमी होतं. आणि चौथं डिफिकल्ट ब्रीदिंग, श्वासोच्छवासाला त्रास होतो. बघा 4 गोष्टी आहेत त्याच्या लक्षणाच्या. पहिलं लक्षण म्हणजे क्रोनिक कफ, दीर्घकाळ तो खोकला राहतो. दुसरं लक्षण फ्लिटिंग ब्लड,
थुंकीतून रक्त पडतं. तिसरी गोष्ट एमॅसिएशन म्हणजे वजन कमी होतं त्या माणसाचं. आणि चौथी गोष्ट म्हणजे डिफिकल्ट ब्रिदिंग, त्याला श्वसनाला त्रास होतो. तो जी हवा आतमध्ये घेतो, श्वासोच्छवास करतो, त्याला त्याचा त्रास होतो. मग याच्यावर प्रिव्हेन्शन आणि ट्रीटमेंट काय? तर प्रिव्हेन्शनमध्ये BCG व्हॅक्सिन. तर आपल्याला क्षय होणार नाही म्हणून आपण त्याच्याबद्दलची जी काही व्हॅक्सिन आहे, जी काही लस आहे ती आपण आधीच घेऊन घेतली पाहिजे. दुसरी गोष्ट ट्रीटमेंट. रोग झाला त्याच्यानंतर काय? तर आयसोलेशन ऑफ पेशंट. पेशंटचं आयसोलेशन केलं पाहिजे. आता तुम्ही कोरोना या रोगाच्या संदर्भामध्ये पाहतायत की त्या पेशंटचं आयसोलेशन करतात. आयसोलेशन करतात म्हणजे काय? त्याला वेगळं ठेवतात. इतर लोकांशी कॉन्टॅक्ट येऊ नये असा त्याचा प्रयत्न असतो, आयसोलेशन. रेग्युलर मेडिसिन लाईक DOT सारखी रेग्युलर मेडिसिन या आजारावर घ्यायची असते. अशा पद्धतीने हा ट्युबरक्युलोसिस मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली या जीवाणूमुळे होतो. त्याचे सिम्पटम्स असतात की तो क्रोनिक कफ असतो, ब्लडी स्पिटिंग असते, एमॅसिएशन असते आणि डिफिकल्ट ब्रिदिंग, श्वसनाला त्याचा त्रास होतो. मोड ऑफ इन्फेक्शन काय असतं? तर बाय स्पिटिंग बाय पेशंट, रोग्याच्या थुंकीमधून, थ्रू एअर, हवेमधून. इफ वी कॅन यूज दी डिफरंट classes or different materials of patient. and fourth one is prolonged contact with patient. म्हणजे एखाद्या क्षय झाला एखाद्या पेशंटला किंवा एखाद्या माणसाला क्षय झालाय तर त्याच्या वस्तू आपण वापरल्या किंवा त्याच्या सहवासात आपण आलो तर त्याच्याने आपल्याला क्षय हा होत असतो. तर प्रिव्हेन्शन काय? तर आपण त्याची लस घेतली पाहिजे. ट्रीटमेंट काय? तर आपल्याला तो होणार नाही किंवा त्या ज्या पेशंटला तो झालेला आहे त्याला आयसोलेशन करायचं. आणि चौथी गोष्ट DOT ही उपचार पद्धत त्या ठिकाणी आपण घ्यावी. असा हा ट्युबरक्युलोसिस पहिला रोग आहे. दुसरा जो रोग आहे तुमच्या तक्त्यामध्ये तो या ठिकाणी आहे हेपेटिटिस. हेपेटिटिस म्हणजे त्याला जॉइंडिस असं सुद्धा म्हणतात आणि त्याला मराठीमध्ये कावीळ असं सुद्धा म्हणतात. मराठीमध्ये त्याला कावीळ असं सुद्धा म्हणतात. हेपेटिटिस व्हायरस नावच त्याचं आहे. हेपेटिटिस व्हायरस कोणते? ABCDE हे प्रकार आहेत त्याचे. ABCDE. त्याच्याने हा विषाणू, त्यामुळे आपल्याला कावीळ किंवा जॉइंडिस किंवा हेपेटिटिस हा होत असतो. मोड ऑफ इन्फेक्शन काय आहे कावीळचं? तर कंटामिनेटेड वॉटर, कंटामिनेटेड फूड हे त्याचं मोड ऑफ इन्फेक्शन आहे. ऑल्सो शेअरिंग ऑफ निडल्स. शेअरिंग ऑफ निडल्स म्हणजे एकच सुई दुसऱ्या माणसाला वापरली, तिसऱ्या माणसाला वापरली, त्याच्याने पण कावीळ होतो. आणि ब्लड ट्रान्सफ्युजन म्हणजे रक्तपराधन. एका माणसाकडून रक्त दुसऱ्या माणसाकडे नेलं, दॅट प्रोसेस इज कॉल्ड दी ब्लड ट्रान्सफ्युजन, रक्तपराधन असं त्याला म्हणतात. सिम्पटम्स काय आहे त्याचे? सिम्पटम्स आहेत अॅनॅरेक्झिया, भूक मंदावते, अॅनॅरेक्झिया. येलो युरिन, गर्द पिवळी लघवी होते. जनरल विकनेस, थकवा येतो. ओमिटिंग, मळमळ होते, उलटी होते. नंतर न्यूसी, न्यूसी म्हणजे मळमळ होते. आणि ग्रे स्टूल, राखाडी विष्ठा आपली त्या ठिकाणी निर्माण, आपल्या शरीरामध्ये निर्माण होते. तर जॉइंडिसची ही सिम्पटम्स आहेत. सिम्पटम्स पुन्हा एकदा लक्ष द्या. अॅनॅरेक्झिया म्हणजे भूक मंदावते, ओमिटिंग उलटी होते, न्यूसी म्हणजे मळमळ होते. ऑल्सो जनरल विकनेस, अशक्तपणा आपल्या शरीराला येतो. आणि येलो युरिन, गर्द पिवळी लघवी होते. आणि ग्रे स्टूल, राखाडी प्रकारची विष्ठा त्या ठिकाणी आपली निर्माण होते. प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट. प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंटमध्ये काय आहे बघा, दोन गोष्टी दिलेल्या आहेत. ड्रिंकिंग बॉईल वॉटर, आपण पाणी उकळून काढून प्यावे. दुसरी प्रॉपर क्लिनिंग ऑफ हँड्स, आपले जे हात आपण नेहमी स्वच्छ धुतले पाहिजेत. आपण थोडक्यात आपली वैयक्तिक स्वच्छता त्यामध्ये आपण पाळली गेली पाहिजे. त्याच्याने आपल्याला कावीळ होणार नाही. बघा कशाने होतो हेपेटिटिस किंवा जॉइंडिस, त्याला कावीळ असं म्हणतात. तो कशाने होतो तर हेपेटिटिस व्हायरस ABCDE याच्यामुळे तो होतो. मोड ऑफ इन्फेक्शन काय तर कंटामिनेटेड वॉटर, दूषित पाणी आपल्या शरीरामध्ये गेलं तर त्याच्याने हा हेपेटिटिस होतो. नंतर त्याचे सिम्पटम्स काय असतात तर सिम्पटम्समध्ये
आपल्याला वॉमिटिंग होते, न्यूसी मळमळ होते, जनरल विकनेस येतो म्हणजे थकवा जाणवतो. नंतर ग्रे स्टूल म्हणजे राखाडी प्रकारची विष्ठा होते, ॲनॅरेक्झिया म्हणजे वजन कमी होतो, अँड येलो युरिन गर्द पिवळी लघवी त्या ठिकाणी होते. तर याच्यामध्ये प्रिव्हेन्शन किंवा ट्रीटमेंटमध्ये काय, तर वी टेक द बॉइलिंग अँड आफ्टर दॅट वी टेक दॅट वॉटर. आपण ते जे पाणी पिणार आहोत ते पाणी गरम करून उकळून गाळून थंड करून मग प्यावे. ऑल्सो प्रॉपर क्लॉथिंग ऑफ हँड्स, आपले हात पाय आपण नेहमी स्वच्छ धुतले पाहिजे. तर अशा प्रकारचा हा दुसरा रोग या ठिकाणी संपला आपला. तिसरा आहे डिसेंट्री. डिसेंट्री सर्वांना याचं माहिती आहे, इंग्लिशमध्ये जरी नाव आहे तरी आपण जनरली बोलताना आपण डिसेंट्री म्हणजे हगवण किंवा अतिसार असं त्याचा अर्थ आहे. त्याला दुसऱ्या भाषेमध्ये डायरिया असं सुद्धा म्हणतात. वेगवेगळ्या जीवाणू आणि विषाणूंपासून हा रोग होत असतो. त्याच्यामध्ये बॅक्टेरिया, व्हायरस, शिगेला, बॅसिली, एंटामिबा हिस्टोलिटिका अशा प्रकारचे जीवाणू किंवा हा जो एंटामिबा हिस्टोलिटिका हा परजीवी अमिबा सारखा दिसणार आहे, त्याच्यामुळे अशा प्रकारचा हा डिसेंट्री रोग हा होत असतो. What is the mode of infection? Mode of infection is contaminated water and food. दूषित अन्न आणि दूषित पाणी याच्यामुळे हा रोग होत असतो. Which are the symptoms of this disease? is watery stool म्हणजे पातळ संडास होते. हगवण म्हणजे पुन्हा पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी जावं लागतं, आपल्या शरीरातलं पाणी त्याच्याने निघून जातं. पेन्स इन ॲब्डोमेन, आपल्या पोटामध्ये त्या ठिकाणी वेदना या आपल्याला जाणवतात. दीज आर द सिम्पटम्स ऑफ दिस डिसेंट्री. डिसेंट्री म्हणजे एकदा तुम्ही पुन्हा पुन्हा वारंवार संडासला जायला लागले, लॅट्रिनला जायला लागले की समजायचं की आपल्याला डिसेंट्री झालेली आहे. प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट. फर्स्ट इज वी कॅन टेक द वॉटर विच इज बॉइल्ड. पाणी गरम केलेलं उकळलेलं पाणी आपण पिलं पाहिजे. प्रॉपर स्टोरेज ऑफ फूड, अन्न जे काय आपण सेवन करतो त्याचं प्रॉपर स्टोरेज झालं पाहिजे, जेणेकरून ते उघड्यावर असता कामा नये. तिसरं ORS कन्झम्पशन, ओरल रिहायड्रेशन साल्ट. मीठ, साखर आणि पाणी याचं मिश्रण जर आपण घेतलं तर आपल्या शरीरामधलं जे काही पाणी निघून गेलेलं असतं लॅट्रिनच्या माध्यमातून, या ORSच्या माध्यमातून ते पाणी पुन्हा आपल्या शरीरामध्ये थांबायला मदत होते. अशा प्रकारचा हा डिसेंट्री इज द थर्ड डिसीज विच इन्फेक्शियस डिसीजेस. कोणामुळे होतो, तर हा वेगवेगळ्या प्रकारचे विषाणू आणि जीवाणू, त्याच्यामध्ये बॅक्टेरिया, व्हायरस, शिगेला, बॅसिली, एंटामिबा हिस्टोलिटिका या प्रकारच्या जीवाणू आणि विषाणूंमुळे हा रोग होतो. मोड ऑफ इन्फेक्शन, कंटामिनेटेड वॉटर अँड फूड इज द मोड ऑफ इन्फेक्शन. ऑल्सो प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट, ड्रिंकिंग ऑफ बॉइल्ड वॉटर, आणि मी मागे सांगितल्याप्रमाणे पाणी उकळून आणि गाळून प्यावे. प्रॉपर स्टोरेज ऑफ फूड अँड टेक द ORS कन्झम्पशन. जर झाला असेल रोग आपल्याला तर ORS कन्झम्पशन आपण केलं पाहिजे. हा झाला तिसरा रोग. चौथा आहे कॉलरा. कॉलरा, CHO, कॉलरा. त्याला मराठीमध्ये पटकी असं सुद्धा म्हणतात. काय पॅथोजन कोण, पॅथोजन आहे व्हिब्रिओ कॉलरी. व्हिब्रिओ कॉलरी नावाच्या जीवाणूमुळे हा पटकी किंवा कॉलरा हा रोग होत असतो. त्याच्यामध्ये मोड ऑफ इन्फेक्शन, कंटामिनेटेड वॉटर अँड फूड, दूषित अन्न आणि दूषित पाणी याच्यामुळे हा रोग होत असतो. आणि त्याचे सिम्पटम्स काय आहेत, वॉमिटिंग, सिव्हिअर डायरिया म्हणजे जो आपण डिसेंट्री बघितला तसंच, वॉमिटिंग उलटी होते, आणि सिव्हिअर डायरिया म्हणजे आपल्याला पुन्हा पुन्हा जुलाब हे होत असतात, आणि क्रॅम्प्स इन लेग्स, पायामध्ये पेटके त्या ठिकाणी येतात. प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट काय केलं पाहिजे, तर फॉलोइंग हायजेनिक प्रॅक्टिसेस, स्वच्छता राखावी, आपण त्या ठिकाणी स्वच्छता राखा. अवॉइडिंग ओपन प्लेस फूड, उघड्यावरचा अन्नपदार्थ खाऊ नये. ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर, पाणी उकळून मग प्यावे. आणि व्हॅक्सिनेशन अगेन्स्ट कॉलरा, आणि आपण त्याची लस ही घेतली पाहिजे. अशा प्रकारचं हा रोग आपण दुरुस्त करू शकतो. शेवटचा आहे टायफॉइड. पाचवा आहे टायफॉइड. सर्वांना माहिती आहे, जनरली प्रत्येक माणसाला
हा एकदा तरी होत असतो. टायफॉइड त्याला मराठीमध्ये विषमज्वर असं म्हणतात. सॅलेमोनेला टायफी या जीवाणूपासून बॅक्टेरियापासून हा रोग होत असतो. व्हॉट इज द मोड ऑफ इन्फेक्शन? कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर इज द मोड ऑफ इन्फेक्शन. दूषित अन्न आणि दूषित पाणी याच्यामुळे हा रोग होत असतो. सिम्पटम्स त्याचे आहेत एनरेक्झिया भूक मंदावते, हेडेक डोकं दुखतं, रॅश ऑन ॲब्डोमेन पोटावर पुरळ येतात, डिसेंट्री आणि फीवर अप टू 104 डिग्री फॅरनहीट पर्यंत त्याचा ताप हा जातो. टायफॉइडचा ताप असा असतो. व्हॉट इज द प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट? ड्रिंकिंग क्लीन वॉटर स्वच्छ असलेलं पाणी प्यावं. व्हॅक्सिनेशन टायफॉइडची लस आधीच आपण टोचून घ्यावी. प्रॉपर डिस्पोजल ऑफ सिवेज सांडपाण्याची योग्य ती विल्हेवाट आपण त्या ठिकाणी लावली पाहिजे. अशा पद्धतीने टायफॉइड हा विषमज्वर या नावाने ओळखला जातो. त्याला मराठीतलं नाव विषमज्वर आहे. साल्मोनेलो टायफी या जीवाणूपासून हा रोग होत असतो. व्हॉट इज द मोड ऑफ इन्फेक्शन? मोड ऑफ इन्फेक्शन इज कंटॅमिनेटेड वॉटर अँड फूड. व्हॉट इज द सिम्पटम्स ऑफ दिस टायफॉइड? टायफॉइडचे सिम्पटम्स काय? तर हेडेक डोकं दुखतं, नंतर एनरेक्झिया भूक मंदावते, रॅश ऑन ॲब्डोमेन पोटावर पुरळ येतात आणि त्या ठिकाणी हेवी डायरिया किंवा डिसेंट्री आणि फीवर अप टू 104 डिग्री फॅरनहीट म्हणजे त्याला अतिसार खूप वेळा संडासला जावं लागतं आणि ताप असतो भरपूर. तर प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंटमध्ये वी कॅन यूज द ड्रिंकिंग वॉटर बॉइल्ड अँड क्लीन. ऑल्सो व्हॅक्सिनेशन अँड प्रॉपर डिस्पोजल ऑफ सिवेज सांडपाण्याची जी काही व्यवस्था आहे ती योग्य रीतीने केली तर या टायफॉइडपासून आपल्याला संरक्षण मिळू शकतं. अशा पद्धतीने या 5 इन्फेक्शियस डिसीज बद्दल आपण आज माहिती घेतलेली आहे. बाकीच्या आपण पुढच्या तासाला बघू.